हॅलो गाईज, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? चला तर मग सुकटीचं सुकं कालवण, त्यासाठी आपण ही सामग्री घेतलेली आहे आणि सुकट भिजवून घेतलेली आहे, त्यामुळे त्याची रेती खाली उतरेल. कढईत तेल टाकून घ्या, त्यामध्ये मिरची, आलं लसूण टाका व छानपैकी परतून घ्यानंतर कांदा टाका. कांदा टाकून झाल्यावर टॅमॅटो टाका. टॅमॅटो झाल्यावर बटाटा, त्यानंतर आंबोशी टाकून घ्या आणि मस्तपैकी परतवून त्यात हळद, मसाला, गरम मसाला टाकून घ्या आणि त्यानंतर त्यात भिजवलेली सुकट टाकायची आहे. वेगवेगळं मीठ टाकून वा, तो सुगंध येतोय. अशी आपली सुकी सुकटीचं कालवण रेडी आहे.